हा सर. मी नवी पेठेतील श्री सरस्वती डेअरी सन 1951 पासून आम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे. ग्राहकांचा भरपूर आमच्यावर विश्वास आहे. त्या विश्वास संपादन करून आज जळगाव जिल्ह्याभरात आम्ही प्रत्येक ठिकाणी जे आमचे आउटलेट्स आहेत तिथे आम्ही हा श्रीखंड, राजभोग, स्पेशल ड्रायफ्रूट, अंजीर काजू, आम्रखंड अशा 4 प्रकारचे आम्ही श्रीखंड तयार करतो. तसेच दुधाचे इतर पदार्थ. तर ह्या आखाती देशाच्या युद्धामुळे जी काही परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळे गॅस वाढलेला आहे, गॅस अवेलेबल नाही आहे, प्लास्टिक कंटेनरचे रेट वाढून गेलेले आहेत, त्यांचे रेटसुद्धा खूप वाढून आले आहेत, ते सुद्धा अवेबिलिटीचा प्रॉब्लेम आला आहे. त्यामुळे रेग्युलर प्रमाणात जे आम्ही श्रीखंड नेहमी उत्पादित करतो त्याच्यावर जरूर फरक तर पडलाच आहे. व आम्ही त्याच गुढीपाडव्याच्या निमित्त, आता उद्याचा गुढीपाडव्याचा जो सण आहे त्यानिमित्त तयार केलेलं श्रीखंड आम्ही योग्य पद्धतीने थोडंसं कमी प्रमाणात लोकांना होलसेलवाल्यांना देऊन ग्राहकांपर्यंत इथल्या इथे जळगावात जास्तीत जास्त लोकांना मिळावं हा उद्देश ठेवून व त्याच्यावर आम्ही कुठली दरवाढ केलेली नाही आहे. जरी गॅसचे भाव वाढले आहेत, गॅसचा तुटवडा आहे किंवा प्लास्टिकचे कंटेनरमध्ये रेट वाढले आहेत, पण आम्ही त्या वाढीला सुद्धा आम्ही ते ग्राहकावर आता उद्याचा गोड सण साजरा करण्यासाठी त्यांच्यावर कुठलीही भर टाकत नाही आहे. येत्या काळात त्याचे दर सगळे वाढतीलच. ते सगळ्याकडे जनरलीच वाढतील, ते आमचे पण वाढणार आहेत. आता सध्या परिस्थितीत अशी परिस्थिती आहे की मालाचा तुटवडा तर निश्चित आहेतच. तर त्यामुळे आम्ही जे जास्त मागणी असते ज्यांची, त्यांना 2 किलो श्रीखंड पाहिजे, त्यांना सांगू की बा तुम्ही 1 किलो घ्या, की जेणेकरून प्रत्येकाच्या घरात ते श्रीखंड जाईल आणि सगळ्यांचा सण हा गुढीपाडवा गोड होईल. तुमचं नाव आणि माझं नाव मुकेश तुलसीदास टेकवाणी. मी या व्यवसायात 72 पासून 1900 यापूर्वी आमचे वडील यांनी हा व्यवसाय उभा केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.